बंधन केल्यानंतर श्रीकृष्णाच्या वागण्यात बोलण्यात बदल होईल, सुधारणा होईल म्हणून वयाच्या 8व्या वर्षी आप्पा भटजींनी त्यांचं मौजीबंधन केलं. गायत्री मंत्राचा उच्चार व्यवस्थित करता येत नाही म्हणून पुरोहिताने श्रीकृष्णास जडमती म्हणून वेदपठनास अयोग्य असं संबोधलं. काही दिवस गेल्यावर एके दिवशी श्रीकृष्ण मातेजवळ गेला आणि म्हणाला, माते, आपला कुलस्वामी खंडोबा आहे. त्याच्या दर्शनाला मंगसुळीला जाण्याची परवानगी दे. मुलाचे हे भाषण ऐकून अन्नपूर्णाबाई चकितही झाल्या आणि चिंताग्रस्तही झाल्या. त्या श्रीकृष्णास म्हणाल्या, माझ्या लाडक्या बाळा, तू घर सोडून गेल्यास घर मला ओस वाटेल आणि चैन पडणार नाही. त्यातून तू लहान वयाचा कोमल बालक आहेस.